नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज शेवगावपासून 9 किलोमीटर नागझरी येथे आलेलो आहे आणि आपण श्री गोमाजी महाराज संस्थान येथे आलेलो आहे। तर आपण आज गोमाजी महाराज जे यांचं इथं देवस्थान आहे ते पूर्ण एक्सप्लोर करणार आहे। तर आपण मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया। चला तर आपण पूर्ण गोमाजी महाराज यांची पूर्ण संस्थान आहे एक्सप्लोर करूया। मित्रांनो हे इथं प्रवेशद्वार आहे। आत मंदिरामध्ये जाणं इथून हे प्रवेशद्वार आहे जायचे। तर इथून आपण आणि हे प्रवेशद्वार आहे बघू शकतो किती सुंदर बनवलेलं आहे आणि फार आकर्षक आहे। या साईडनं ऊन असल्यामुळे तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसणार नाही, मी त्या साईडनं दाखवतो तुम्हाला। खाली जाण्यासाठी इकडे मार्ग आहेत मित्रांनो, दोन्ही साईडने, उजव्या साईडने बी आणि डाव्या साईडने पण आहे। इथून बी पाहू शकता आपण दुसऱ्या बाजूने छान गणपती महाराजांची इथं प्रतिमा बी येत होती। छान असे प्रवेशद्वार बनवलेले आहे मित्रांनो। हा इथून खाली जाण्याचा मार्ग आहे, एक डाव्या साईडने आणि एक उजव्या साईडने बनवलेला आहे। हा इकडे पार्किंगकडे जाणारा मार्ग आहे मित्रांनो। इथं पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे इकडे, तर इथून आपण जाऊ शकतो वर। स्नॅक्सचं दुकान पण आहे, संत गोमाजी महाराज काजी केळची सण फरसाण। इकडे चिप्सचं एक दुकान आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही वेगवेगळे देवतांचे दुकाने लावलेली आहे। इकडे मागच्या साईडला जे आहे हे इथं रूम आहेत मित्रांनो, रूम मी बुक करू शकता इथं। हे गोमुख कुंड आहे मित्रांनो। तिथे जे आहे ते स्त्रियांकरता आहे जाण्यासाठी मार्ग इथून गोमुखाकडे आणि या साईडने या साईडने
पुरुषांकरता दिलेला आहे मित्रांनो. तर आपण गोमुख कुंडाकडे जाऊ. एक कृष्णा फलक सुद्धा दिलेला आहे इथे. बरोबर गोमुख कुंड आहे मित्रांनो. पावसात हवा येतं अंघोळ करत. इथे गोमुख आहे मित्रांनो. मला दिसत होतं झूम करून दाखवलं तुम्हाला. छोट्या छोट्या रूम केलेला मित्रांनो. कपडे धुण्यासाठी कपडे बदलवण्यासाठी पण जागा आहे मित्रांनो. कुंडाच्या बाहेर निघाला मित्रांनो आपण. इथे खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत कुंडामध्ये. इथून पायऱ्या छान बनवलेल्या मित्रांनो. आता आपण मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. तिथे सभा मंडप होते. श्री संत गोमाजी महाराज संस्थान हे श्री क्षेत्र नागझरी येथे शेगाव पासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटर अंतरावर मन नदीच्या तीरावर वसलेले आहे. हे संत गोमाजी महाराजांची समाधी स्थळ असून संत गजानन महाराजांचे गुरु म्हणून ओळखले जाते. येथे पंचलिंगी महादेव मंदिर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर, गुप्तेश्वर, ध्यानगुफा, गोमुखझरा, गंगा गोदावरी कुंड आणि 350 वर्ष जुने हेमाळपंथी मंदिर आहेत. संत गोमाजी महाराज हे कृष्ण भक्त आणि विठ्ठल भक्त होते.
शेगाव संस्थानच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीसाठी निघताना पहिला मुक्काम नागझिरीला असतो. गोमाजी महाराजांनी गोदावरीला आवाहन करून 5 स्वयंभू शिवलिंगे प्रकट केल्याची कथा प्रसिद्ध आहे. वार्षिक यात्राोत्सव आणि मुक्ताई चांगदेव यात्रेसाठी पालखी नागझरीतून निघते. नागझरीच्या श्री संत गोमाजी महाराज समाधी मंदिराचे इतिहास 14व्या शतकापासून जोडला गेला आहे. स्वामी नूरसिंह सरस्वती आणि त्यांच्या 7 प्रमुख शिष्यांनी मन व बोर्डी नदीच्या संगमावर स्नान करत गोदावरीला आवाहन केले, ज्यामुळे श्री गोदावरी कुंड निर्माण झाले आणि नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर, गुप्तेश्वर ही 5 स्वयंभू शिवलिंगे प्रकट झाली. कालांतराने याच ठिकाणी श्री संत गोमाजी महाराजांचा अवतार झाला. ते कृष्ण भक्त आणि विठ्ठल भक्त होते, ज्यांनी शेगाव संस्थानच्या गजानन महाराजांना मार्गदर्शन केले. गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीसाठी निघताना पहिला मुक्काम नागझरी समाधी मंदिरावर असतो, जी गुरुशिष्य परंपरेची प्रतीक आहे. समाधी मंदिर गुफेत आहे, ज्यात 350 वर्ष जुने हेमाळपंथी पंचलिंग महादेव मंदिर आहेत. गोमाजी महाराजांच्या लीलांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात आहे, ज्यामुळे नागझरीला दक्षिण पंढरी म्हणून ओळख मिळाली. वार्षिक यात्राोत्सव, मुक्ताई चांगदेव पालखी आणि संस्थानांचे समाजभिमुख उपक्रम यामुळे हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण गोमाजी महाराज यांचे समाधी दर्शन घेतलेले आहे व पूर्ण गोमाजी महाराज संस्थान मंदिराची पूर्ण माहिती घेतलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील.
तर तात्पुरतं जय हिंद जय महाराष्ट्र.